औसा मतदारसंघात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकले गेले आहे. महिला अस्मिता भवन या महत्वाकांक्षी संकल्पनेला अखेर मूर्त रूप मिळण्यास सुरुवात झाली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत पहिल्या टप्प्यात 40 गावांमध्ये महिला अस्मिता भवन उभारण्यासाठी तब्बल 16,88,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक गावासाठी सुमारे 42,20,000 रुपयांचा निधी देण्यात येणार असून या भवनांमुळे गावोगावी कार्यरत असलेल्या महिला बचत गटांना त्यांच्या कामकाजासाठी हक्काची आणि सुसज्ज जागा मिळणार आहे. या संकल्पनेची मांडणी करताना महिलांना सक्षमीकरणासाठी केवळ योजना नव्हे तर भौतिक सुविधा आवश्यक असल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. आमदार निधी, जिल्हा वार्षिक योजना आणि मनरेगा यांच्या अभिसरणातून 93 गावांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. विशेष बाब म्हणून अर्थ विभागाने 24 मार्च 2026 रोजी मंजुरी दिल्यानंतर या योजनेला गती मिळाली आहे. या अस्मिता भवनमध्ये ग्रामसभा अध्यक्षांसाठी सुसज्ज केबिन, प्रशस्त मीटिंग हॉल, महिलांसाठी स्वच्छतागृह आणि बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी गाळे उपलब्ध असणार आहेत. पहिल्या टप्प्यात 40 भवनांना मंजुरी मिळाली असली तरी उर्वरित 53 गावांनाही औसा पॅटर्न नंतर आता महिला बचत गटाच्या बळकटीकरणाचा नवा औसा पॅटर्न तयार होत आहे. महिला अस्मिता भवन हे महिलांच्या स्वावलंबन, सन्मान आणि सशक्तीकरणाचा नवा अध्याय ठरणार आहे. महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.